आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी काम करा, लागेल ती मदत द्यायला तयार आहे, असे वक्तव्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले आहे। देशासह राज्यात महायुती आहे, घरात जसं भांड्याला भांडं लागतं तसं पक्षात देखील चालू असतं, म्हणून महायुतीच्या माध्यमातून काम करा, युती झाली तर ठीक, अन्यथा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा, असं देखील आरोग्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोमाने काम करा, यश नक्कीच मिळेल, असं म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं आहे। सुद्धा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बनवण्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जे कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून काम करतात, लोकांमध्ये काम करतात, अशा सगळ्यांना संधी देण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एका बाजूला जी चांगले कार्यकर्ते त्यांना त्यांच्या पद्धतीने संधी देणं, पदाधिकारी म्हणून राजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना बरोबर घेऊन जाणं, आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवा अतिशय ताकदीनं शक्तीनं डौलानं सुद्धा या धुळे जिल्ह्यावरती फडकवण्यासाठी आपण सगळेजण काम करूया, अशा पद्धतीची विनंती करतो। या सगळ्या गोष्टींमध्ये जिथं जिथं लागेल तिथं सहकार्य, जिथं जिथं लागेल त्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या सूचना आणि मार्गदर्शन निश्चितपणे घेऊन आम्ही सगळेजण सुद्धा तेवढ्या तत्परतेने काम करू, एवढी खात्री आपण सर्वांना देतो। मगाशी सुद्धा सन्माननीय हिलालांना माहिती सुद्धा सांगितलं की इथं कॅथलॅबच्या विषयाचं उद्घाटन आपण करतोय। आरोग्य विभागाच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आपण तर कल्पना आहे आपल्या सगळ्यांना, शिवसेनेची ओळखच आरोग्याशी निगडीत आहे। रक्तदानाची सगळीच्या सगळी सेवा कोणी चालू केली असेल तर ती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने अँब्युलन्स असेल, रक्तदान असेल आणि सगळ्या आरोग्याच्या सेवा, त्यासाठी शिवसेना ही समाजामध्ये आणि समाजासाठी आहे, अशा पद्धतीचं चित्र स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या सगळ्यांच्या समोर जे ठेवलं ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने पुढे घेऊन जातात। साहजिकच ते ज्यावेळी माझ्यावर त्यांनी आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी दिली त्याच वेळा त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला, सर्वसामान्य माणसाला या सगळ्या आरोग्याच्या सेवांचा जर उपयोग झाला तरच खऱ्या अर्थानं आपल्याकडे असणाऱ्या पदाचा, आपल्याकडे असणाऱ्या संधीचा उपयोग समाजाला होईल। तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीचं काम करण्यासाठी आदरणीय साहेबांच्या आपल्याला सूचना आहे। त्यामुळे आपण सांगितलेल्या किंवा लोकांना अपेक्षित असणाऱ्या पीएससी मधलं काम असेल, इथं असणारा स्टाफ असेल, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होत असणारी सेवा असेल, या सगळ्यामध्ये दर्जेदार पद्धतीचं काम करण्यासाठी आपण निश्चितपणाने काम करणार आहोत। आणि त्यातलंच एक पाऊल म्हणून आज सुद्धा कॅथलॅबचं उद्घाटन आपण करतोय। कॅथलॅबच्या उद्घाटनावर पुरता आपण थांबणार नाही, तर ते व्यवस्थितरित्या चालू झालं पाहिजे। पुढे सुद्धा या सगळ्यांबरोबर आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा अत्यंत सक्षमपणाने लोकांच्यासाठी उपयोगाला असल्या पाहिजे। काही अनेक ठिकाणा त्याला सामोरं जावं लागते, त्याला कारण सुद्धा तशीच आहे। जोपर्यंत मॉनिटरिंग स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत हे सगळं असंच चालणार आहे। शिवसैनिक ज्या वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वेळेला एखाद्या गोष्टीसाठी विचारायला जातो त्यावेळेला आपोआप काम सुरळीत लागतंय। माझी आपल्या सगळ्यांना सुद्धा विनंती आहे, जिथं जिथं चुकत असेल त्या सगळ्या चुकत असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या वेळेला प्रकाश आंबेडकर आमचा आरोग्यमंत्री आहे, शिवसेनेचा आरोग्यमंत्री आहे, त्याला आम्ही आणि आपल्याला जे अपेक्षित आहे ते सगळं काम करून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी तत्परतेने काम करूया, अशा पद्धतीची विनंती सुद्धा करतो। खरं तर अजून एक साखरीचा प्रवेशाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर परत कॅथलॅबचं उद्घाटन आहे। या सगळ्या कार्यक्रमांना सुद्धा आपल्याला पुढे जायचं आहे। परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आजच्या बैठकीच्या निमित्तानं महिला आघाडी सुद्धा खूप सक्षमपणाने काम करते। महिला आघाडीचं काम चांगलं आहे आणि उद्या सुद्धा या सगळ्या लाडक्या बहिणीच्या जोरावरतीच आम्हाला या धुळे जिल्ह्यातलं राजकारण सुद्धा शिवसेनेच्या विचाराचं करायचं आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सुद्धा संघटन वाढणं गरजेचं आहे। सगळ्या राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या योजना, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणं। बऱ्याच वेळा असं होत असते की आम्ही खूप मोठे असतो, परंतु मी किती मोठा आहे याच्यापेक्षा सुद्धा मी लोकांच्यात किती आहे, मी समाजाबरोबर किती चांगल्या पद्धतीने वागतो याला खूप महत्व आहे। बऱ्याच वेळा आम्हा सगळ्यांचा घोळ असा होतोय, आता मी मंत्री झालो म्हणजे माझ्यापेक्षा छान कोण नाही असं काही नसतं। मंत्रीपदाची चूल बाजूला ठेवा, माणसांच्या मध्ये मिसळा, माणसांच्यातले व्हा, बघता बघता माणसंच आपल्याला पुढे घेऊन जातील आणि जर तसं नाही केलं तर माणसंच आपल्याला तिथे ठेवतील आणि आपण पुढे जातील। या सगळ्या गोष्टींची भान ठेवून काम करण्यासाठीच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली की आपण सगळ्यांनी फिरलं पाहिजे, महाराष्ट्रात फिरलं पाहिजे, प्रत्येक शिवसैनिकाला त्याच्या त्या कामासाठी तेवढी ताकदीने शक्तीने मदत केली पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना त्यांचा निरोप घेऊन मी तुमच्यापर्यंत आलोय। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांनी उद्याच्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकांसाठी, उद्याच्या होणाऱ्या शिवसेनेच्या संघटन मजबूत करण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपण सगळेजण कामाला लागूया आणि उद्याच्या सगळ्या निवडणुका यशस्वी करण्यासाठी आणि शिवसेनेचा भगवा धुळे जिल्ह्यावरती अधिक जौलाने फडकवण्यासाठी आपण सगळेजण काम करूया, अशा पद्धतीची विनंती करतो। सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं
या प्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, जिल्हा प्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, डॉक्टर तुळशीराम गावित, महिला नेत्या सरिता कोल्हे, महानगर प्रमुख संजय वाल्ले, युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.